वसंत आबाजी डहाके यांची एक कविता मला तुमच्या पुढे आज सादर करायची आहे. कवितेचं शीर्षक आहे नखे. वसंत आबाजी डहाकेंच्या कविता मला कॉलेजला असताना अभ्यासाला होत्या. त्यांचा योगभ्रष्ट हा कविता संग्रह मला अभ्यासाला होता. त्यातलीच ही कविता आहे नखे. म्हटलं तर ही कविता सर्वच काळात लागू पडू शकते, पण सध्याच्या परिस्थितीत ही कविता मला जास्त समर्पक वाटते. नखे. आखूड पावले टाकीत सर्वत्र हिंडणाऱ्या आत्मतृप्त शासकांना पुरेशी जाणीव नसते भोवती हळूहळू वाढत जाणाऱ्या कुजबुजीची. आखूड पावले टाकीत सर्वत्र हिंडणाऱ्या आत्मतृप्त शासकांना पुरेशी जाणीव नसते भोवती हळूहळू वाढत जाणाऱ्या कुजबुजीची. तसे ते सतर्क असतात. त्यांचे हलके कान कायम टवकारलेले आणि कावेबाज नजर सतत सावध शोधात. ते निश्चिंत असतात. तसे सर्वत्र असलेली शांतता त्यांना वाटते ती त्यांच्या दराऱ्यांची निर्मिती. ते निश्चिंत असतात. तसे सर्वत्र असलेली शांतता त्यांना वाटते ती स्वतःच्या दराऱ्यांची निर्मिती. दूर जंगलात पाचोळा देखील सळसळत नसतो. दूर जंगलात पाचोळा देखील सळसळत नसतो, पण सूक्ष्म कानोसा घेतला तर ऐकू येऊ शकतो. पण सूक्ष्म कानोसा घेतला तर ऐकू येऊ शकतो. लहान लहान प्राणी आपली नखे घासताहेत त्याचा आवाज. लहान लहान प्राणी आपली नखे घासताहेत त्याचा आवाज. तुम्हाला कशी वाटली कविता जरूर सांगा.